संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे या दोन मान्यवरांकडून दोन्ही संघांनाही पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी आणि सलग 3 षटकारांसाठी 3,000-3,000 रुपये. तर सलग 3 चौकार लगावल्यास 1,000 रुपये, सलग 3 षटकार लगावल्यास 2,000 रुपये पारितोषिक राजेश पाटील याचकडून पारितोषिक असेल. सामना सुरू झालाय. सलामीवीर मैदानावरती आपण पाहतात यावेळेस अतुल पाटील आणि शिरीष म्हात्रे. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत यावेळेस गोलंदाज शरद आहेत. तर देवीचा पाडा संघ आयोजकाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतायत आणि ते आज इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत या अंतिम दिवसामध्ये. समोर दातिवली संघ. तर शरद म्हात्रे यांनी हॅट्रिक संपादित केल्यास रोमी म्हात्रे याचकडून 5,000 रुपये. तर शरद म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. बघूया मागचे 2 सामने आपण पाहिले. असदे नागावमध्ये नागाव विजय झाला आणि त्यानंतर उंबर्डेने सामना जिंकलेला आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू अखू टप्प्याचा ऑफस्टंपवरती पण खूप जास्त बाहेर पिचिंग होती. त्यामुळे पंच सुभाष पाटील SP ने या ठिकाणी वाईटचा इशारा केला आणि त्याचबरोबर गोलंदाज शरद म्हात्रे यांना सांगितले की 1 बाउन्स या ठिकाणी वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथे दुसरा बाउन्सर आल्यास शरद म्हात्रे यांना दंडित केले जाईल. हा चेंडू हवेत खेळतायत कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू वेगाने सीमा पार आणि येतोय हा चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफल करते आपण पाहताय एकूण 7 धावा. चांगला स्ट्रोक होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळ इनपेडच्या वरून पॉवर प्ले सुरू याचा फायदा घेत असताना अतुल पाटील लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. शिरीष म्हात्रे कारकिर्दीच्या सुरुवातीला लेदर बॉल देखील भरपूर खेळलेले आहेत. लेदर बॉलचे प्रचंड अनुभव आहे. त्यानंतर टेनिस बॉलमध्येही आपल्या नावाचा डंका शिरीष म्हात्रेने वाजवलेला. बॅटची कडा. इथे काय घडतंय. शॉर्ट थर्ड बॅन. शॉर्ट फायनिंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय अफलातून फिल्डिंग आपण पाहताय. प्रदीप होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग आणि शॉर्ट थर्ड मॅन. 2 प्रदीप आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर एका प्रदीपच्या हातातून चेंडू निसटला पण दुसऱ्याने खूप चांगला बॅकअप दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डाव्या बाजूला फार वेगाने गेली होती. बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतं. शॉर्ट थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, पॉईंटच्या दिशेने चेंडू जेव्हा जातो तेव्हा फार वेगाने जात असतो. शरद हा चेंडू शपरून खेळतात फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. देवीचा पाडा संघ अत्यंत चांगली कामगिरी करतात. क्षेत्ररक्षक रमाकांत आहे तिथे. धावसंख्या धावफल करते एकूण पाहतायत दुहेरी अंकात 10 धावा. तर देवीचा पाडाचे एक प्रसिद्ध कुस्तीपटू पैलवान या ठिकाणी सुनील म्हात्रे यांचं शुभागमन होत आहे. मी विनंती करतो की आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ठाकरे फलंदाज यावेळेस स्ट्राईकला शिरीष म्हात्रे प्रथमच आहे. त्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना यावेळेस थोडीशी बदलताना दिसेल कारण डावखुरे आहेत शिरीष म्हात्रे. कारण आधीचे सगळे चेंडू अतुल यांनी फेस केले होते. स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे डीपमध्ये. फुलटॉस चेंडू गॅपमध्ये खेळतात मिड विकेटच्या दिशेने. शिरीष म्हात्रे स्ट्राईकला आल्यानंतर प्रहार केलाय पहिल्या चेंडूवरती. चौकार.
आणि शुभागमन होतंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावपलकावरती 14 आपण पाहतायत. शिरीष म्हात्रे यांनी अकाउंट ओपन केले चौकाराने आणि या स्पर्धेतील 31वे हे फलंदाज आहेत ज्यांनी चौकाराने अकाउंट ओपन केलं आहे. अशोक पाटील आमच्यासोबत आहेत. अत्यंत चांगले स्कोरर आहेत आणि 40+ संघटनेशी एक करार त्यांचं झालेलं आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांना आपण स्कोररच्या भूमिकेत निलेश भोईर यांना विनंती करतो आपण मंचावरती या. स्वागत आहे आपलं, या आपण. आणि या मंचावरती नेहमीच प्रत्येकाचा यथोचित सन्मान केला जातो. अतिथी देवभाव ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन करत असताना देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ व गावदेवी देवीचा पाडा 40+ संघ येणाऱ्या तमाम लाडके क्रीडरसिकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व लाडके खेळाडूंचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवर येतं त्यावेळेस मधुकर. हा चेंडू फायनलच्या दिशेने येतोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू वेगाने सीमा पार जातोय आणि येतोय हा चौकार. धावपलगती आपण पाहतात एकूण 18 धावा. षटकाची सुरुवात चौकाराने होते. स्ट्राईकला वेळेस अतुल आपण पाहतायत. अतुल पाटील आहेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. शिरीष म्हात्रेने चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे. एक चांगली सुरुवात आतिवली 40+ संघाची. हो, स्वीप करतायत. अत्यंत सुंदर रचनात्मक पण हिट विकेट होत आहेत. स्ट्रोक चांगला होता पण नियंत्रण हरवलं बॉडीवरचं. स्ट्रोक खेळताना मात्र बॅट त्यांची आदळली अष्टांवरती. हिट विकेटच्या रूपाने मिळतोय पहिला विकेट. तर हे दुसरे फलंदाज या स्पर्धेतले ठरले. आधी आपण एक फलंदाज बाद होताना पाहिले होते. धावसंख्या धावपलकते आपण पाहतो एकूण 18 धावा. फलंदाज बाद झाला आणि कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण हिट विकेट झाले आणि अन्यथा बाद झाली नसते तर हिट विकेट झाले नसते तर चौकार हा ग्राह्य धरला गेला असता. मगाशी पायचीतवरती अपील झालं होतं पण त्यानंतर पंचांनी धावबाद दिलं नाही. त्या मागचं कारण जेव्हा पायचीचं अपील स्वीकारलं जातं तेव्हा तिथेच तो चेंडू डेड होत असतो. त्यामुळे त्यानंतर धावचीत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पंचांनी ते अपील नाकारलं. हो, हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. बॅटची कडा लागून गलीच्या दिशेने. दरम्यान दिनकर म्हात्रे यांचं शुभागमन होतंय. तर संघाची जी बांधणी केली खरं तर जो आज संघ खेळतोय 40+च्या माध्यमातून, हा संघ जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळायचा तेव्हा त्यांनी या संघाची बांधणी केलेली आहे आणि विनंती करतोय दिनकर म्हात्रे यांना की आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात 19 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं सुरू आहे. मधुकर आहेत बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला आले आहेत शिरीष म्हात्रे. नवीन फलंदाज प्रकाश नाईक एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करून नॉन स्ट्राईक एंडले आहेत. ओव्हर द विकेट. हो, कटकण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू होता. लाऊड अपील. पंचांनी नकारार्थी मांडू लावलेली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी क्लोज. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक प्रदीप म्हात्रे. अत्यंत चपळ यष्टीरक्षक म्हटला की क्रिकेटमधला सर्वात मेहनती कष्टाळू क्रिकेटपटू असतो. भरपूर मेहनत करावी लागते यष्टीरक्षकाला. येणारे चेंडू पकडावे लागतात. डॉट चेंडू गॅदर करावे लागतात. सीमारेषेवरून येणारे वेडे वाकडे थ्रोही कलेक्ट करावे लागतात. यष्टीचित करावं लागतं. झेल पकडावे लागतात. वारंवार गोलंदाजाला मोटिवेट करावं लागतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघावी लागते. ज्या पद्धतीने फुटबॉलमध्ये गोलकीपरची भूमिका महत्त्वाची असते तशीच क्रिकेटमध्येही आपण पाहिलं ते विकेट किपर यष्टीरक्षकाची भूमिका फार महत्त्वाची. तो केंद्रबिंदू असतो. भारतासाठी महेंद्रसिंग धोनी आधी आपण किरण मोरे यांना पाहिलं. साबा करीमही यष्टीरक्षक होते. समीर दिघेंनाही आपण पाहिलं.
ओ यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतायत वाईट लॉंगॉनवर राजू फार वेगाने आजही ती चपळाई ती चतुराई काय फिटनेस आहे मगाशीच मी म्हटलं होतं की राजू मात्र यांनी एक काळ गाजवलाय जे सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळायचे एक चपळ चतुर क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती होती पण आजही ती ख्याती कायम आहे बघा 40 ओलांडल्यानंतर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं असतं आणि राजू यांनी अफलातून फिल्डिंग केले धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 22 धावा षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न झालंय पहिल्या षटकात धावा आल्या होत्या एकूण 14 या षटकात 8 आल्या धावांची गती 11.00 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतायत दातिवली वर्सेस देवीचा पाडा यजमान वर्सेस पाहुणे देवीचा पाडा संघ नक्कीच आपल्या समर्थकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खेळतोय एक तो ॲडव्हान्टेज असतो आणि एक दबावही असतो की चांगली कामगिरी करायचे समोर दातिवली संघ दोन्ही संघ नायकांनी सांगितले की आमचे संबंध फार जुने आहेत घनिष्ठ आहेत पण ते मैदानाच्या बाहेर मैदानावरती आम्ही उतरणार फक्त कट्टर प्रतिद्वंदी म्हणून आणि एकमेकांविरुद्ध नक्कीच आम्ही संघर्ष करू विजय फार महत्त्वाचा असतो आणि या विजयासाठी दोन संघ एकमेकांविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत पहिला सामना नागावने जिंकलेला आहे आणि त्यानंतर उंबर्डेने विजयाचं खातं उघडलं आहे बघूया या सामन्यामध्ये कोण विजय प्राप्त करतोय आणि स्पर्धेमध्ये एकूण आतापर्यंत 1702 धावा झालेल्या आहेत धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला विकेट्स किती गेले आहेत आम्हाला हेही सांगतील अशोक पाटील बॉलिंग मार्कवर येत आहेत प्रदीप राऊंड द विकेट शॉट आपले होता पूल केलाय झेलची शक्यता खराब चेंडूला मात्र मोठ्या फटक्यात रूपांतर करता आलं नाही का अफलातून झेल हेमंत यांनी टिपलेला आहे आणि फलंदाज बाद होईल शिरीष मात्रे लागतो मैदानावरती दुसरा धक्का दातिवली संघाला शुभाग म्हणत आहे ज्यांनी खरं तर देवीचा पाडामध्ये क्रिकेटची बीजं रोवली आणि संघाला ज्यांनी संघाची बांधणी केली आज जो संघ खेळतोय या संघासाठी त्यांचं प्रचंड त्यांची मेहनत आहे आणि या संघाचे मार्गदर्शक प्रशिक्षक त्यांनी या संघाला बांधलेले आहे असे दिनकर मात्र या ठिकाणी येत आहेत शहरी विभागातले पहिले खेळाडू डोंबिवली दिनकर मात्र आणि शहरी विभागातील पहिले क्रिकेटपटू खरं तर खेळाडू ज्यांनी आणले डोंबिवलीमध्ये असे दिनकर मात्र यांचं फार मोठं योगदान आहे क्रिकेटसाठी तर बाळा यांचे बंधुराज या ठिकाणी आपण पाहू शकाल जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी केलं हेमंत होते आशिष मात्रे उर्फ बाळा आणि देवीचा बाळाचे बाळा म्हटलं तर की प्रसिद्ध का तर बाळांना वेळेअभावी जास्त क्रिकेट खेळता आलं नाही पण झहीर खान यांची शैली त्यांची नेहमीच पाहिलेली आहे काळ बाळांनी गाजवलेला आहे आजही अधूनमधून देवीचा बाळा संघामध्ये ते इन ॲक्शनमध्ये आम्ही पाहत असतो रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आणि प्रदीपचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू सीमारेषेबाहेर पाठवता आला नाही शिरीषला याची खंत जरूर वाटली असेल पण इथे पहिलं यश प्राप्त करतो वैयक्तिक प्रदीप मात्रे धावसंख्या धावफल करते आपण पाहतो एकूण 22 नवीन फलंदाज मनोज खंडागळे येत आहेत हो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ आणि इथे नशीब बलवं तर मी म्हणेन कारण शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ही फलंदाजासाठी पर्वणी असते पण या शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा फायदा उचलता आला नाही फलंदाजांना दातिवलीच्या कारण पहिल्या चेंडूवरती बाद झाले शिरीष आणि हा चेंडू देखील डॉट येतोय ही लाईन चांगली आहे पुढे आता ठेवला होता गुडलेन स्पॉटवर चांगलं कमबॅक प्रदीप यांचं लेग बायचा इशारा येतोय आणि देवीच्या बाळाचे बरेचशी जी मंडळी ती MSCBमध्ये कामाला आहे आमचे केतन पाटील देखील सिंगर आणि प्रदीप आहे MSCBची मोठी स्पर्धा होत असते सुभाष मैदानावरती ती मागच्या 2 वर्षामध्ये 1-2 वर्षात ती झाली नाही सुरुवातीचे 2 पर्व आम्ही कव्हर केले होते आणि सगळे MSCBची मंडळी जमत असते सुरेख चेंडू पॅटची कडा घेतली होती काय अफलातून प्रयत्न बघा प्रदीप आहेत मागे बॉलिंग करतायत प्रदीप यष्टीरक्षण करतायत प्रदीप पण आजही बाळू पाटील 100% कमिटमेंट देत आहेत बघा प्रयत्न काय सुरेख होता आणि विशेष म्हणजे कालही चर्चा झाली की 40+ नंतर आपण पाहिलं तर खरं तर शरीराची हालचाली मंदावत असते त्यासाठी सराव महत्त्वाचा असतो पण या 40+च्या संघांनी तर कहर केला जेव्हा हे रबर बॉल खेळायला उतरले कारण रबर बॉल म्हटलं की बाळू प्रतिकूल परिस्थिती असते चिखल असतं खेळपट्टीवरती पाय घसरण्याची भीती असते फिल्डिंग करताना खड्डे असतात तिथे पडण्याची भीती पण तरीही 40+चं क्रिकेट आपण पावसाळ्यातही फुलताना पाहिलं हो फ्रंट फूटवर आले पण समोर काय प्रयत्न
वॉट फिल्डिंग. जॉन्टी रोडची आठवण आली. काय फिल्डिंग आहे बघा. शरदसाठी डाळा येत आहेत. गुड फिल्डिंग. भीमरामजी म्हात्रे देवीचा पाड्यांचा शुभागमन होते. शरद अफलातून फिल्डिंग. देवीचा पाडाने इम्प्रेस केलेलं आहे. यायचंय बबली म्हात्रे भीमशेठ म्हात्रे यांचं शुभागमन होतं. यायचंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. शरद यांनी अफलातून प्रयत्न केला. अशी फिल्डिंग होते तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. पुढे आले. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत हेमंत. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावपल करते आपण पाहतात एकूण 27 धावा. भीम मात्र यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बबली मात्रे आपणही यायचंय. तर षटक क्रमांक 3 राम राम यायचं आपण. राम उर्फ गोट्या. अत्यंत जबरदस्त हार्ड हिटर. रामचं देखील आपण स्वागत करूया. 3 षटकं संपन्न झाल्यात. धावसंख्या धावपल करती 27 धावांची गती 9.00. पहिल्या षटकात आल्या होत्या एकूण धावा आपण पाहिलं 14, त्यानंतर 8, त्यानंतर 5. म्हणजे प्रत्येक षटकानंतर बाळू पाटील धावांची गती मंदावत गेली. त्यामागचं कारण अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावर मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल पिसवली गावचे आदरणीय विश्वास भोईर साहेबांना. विश्वास भोईर साहेबांना विनंती करतो. त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान होईल. आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स नक्कीच आदरणीय सुभाष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते विश्वास भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान पिसवली गावचे. त्यानंतर नक्कीच त्यांची मॅच देखील आहेत. विश्वास भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना आमच्या व्यासपीठावरती लोटूआई चषगावमध्ये माईची शाल पुष्पगुच्छ देऊन इथे नक्कीच शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय दादांचा. त्यानंतर विनंती असेल आदरणीय बाळाराम माळी साहेबांना. पिसोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत. त्यांचं देखील इथे मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना विनंती असेल आदरणीय सुभाष पाटील साहेबांना. त्याचबरोबरीने आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत विलास म्हात्रे आणि बाळू म्हात्रे साहेब. बाळाराम माळी साहेबांचा शुभ सन्मान होत असताना पिसोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख. त्याचबरोबरीने दातिवलीचे रामदास पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र आपण विनंती असेल आदरणीय दिनकर म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते रामदास पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना दातिवली गावचे रामदास पाटील साहेबांचे इथे मात्र शुभ सन्मान होत असताना दिनकर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते देवीचा पाडाचे आहे दिनकर म्हात्रे माईची शाल व पुष्पगुच्छ देऊन. आणि या दरम्यान मधुकर यांनी विकेट प्राप्त केलेले आहे आणि तिसऱ्या विकेटचं पतन होतं यावेळेस दातिवली संघाच्या. धावसंख्या धावपलकावरती 27. जनार्दन पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं ज्यांनी जेवणाची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये झालेली आहे. स्वागत आहे जनार्दन धर्मा भोईर. शुभागमन होते. जितू मात्र या ठिकाणी आपण होऊ शकाल. जबरदस्त पर्सनॅलिटी, अत्यंत चांगला सुंदर ड्रेस आणि हेअरस्टाईल जितू यांची नेहमी लक्ष वेधून घेत असते आणि त्याचबरोबर मैदानावरती उतरतात तेव्हा खूप आक्रमकतेने खेळत असतात. पण आज इन ॲक्शनमध्ये दिसत नाही. आय थिंक मला बाळू म्हणतात की थोडासा तर नवीन फलंदाज सत्यवान पाटील येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 27. चांगली गोलंदाजी झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण परत सुरुवात झाली होती पॉवर प्लेमध्ये 14 धावा आल्या त्यानंतर 8. पण प्रदीप यांनी फक्त 5 धावा दिल्या. मधुकर हो यावेळेस गॅप नाही आहे कारण तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रदीप गुड फिल्डिंग गुड थ्रो पण चांगलं बॅकअप आणि अशा प्रकारे 1 धाव येते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहता 28. मागचा सामना आपण पाहिला उंबर्डेने खाते जिंकला त्यानंतर आपण पाहिलं तर नागाव चॅम्पियन नागावने सामना जिंकलेला आहे. माफ करा. होय आपण मॅचच्या दिशेने स्ट्राईकला फलंदाज प्रकाश
प्रकाश नाईक आहेत. सलग 3 षटकार 3 गडी बाद केल्या संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे याचकडून 3,000 रुपये प्रत्येकी. आणखीन एक डॉट चेंडू. शिबू म्हात्रे टाळांचा गजर करतायत आणि नेहमीच देवीचा बडा संघाची सपोर्ट रेग्युलरचा संघ असू दे किंवा 40+ असू दे, क्रिकेटवर निश्चित प्रेम तेही कधी कधी इन ॲक्शनमध्ये असतात. ओव्हर द विकेट. ओ शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. पूल सक्सेसफुल. ब्युटिफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल. षटकार. प्रकाश नाईक ज्यांना फारशी स्ट्राईक मिळाली नाही बाळू, आपण पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेस केलेत. प्रकाश नाईक यांना स्ट्राईकवर आणायला हवं होतं आणि त्यांनी मात्र काय जबरदस्त पूलचा पटका दाखवलेला आहे. पूल म्हटलं की रोहित शर्माची आठवण येते आणि भारताला व्हाईट वॉश मिळालेलं आहे. साऊथ आफ्रिकेने पराभूत केलं आहे. भारतीय समर्थक निराश असतील आणि भरपूर गोष्टी भारतीय संघामध्ये आपल्याला पाहायला मतभेदही पाहायला मिळाले. भरपूर चर्चा झाल्या. 1 डाव आहेत. धावफलकावरती 34. विराटने तिन्ही फॉर्मॅटमधल्या संघनायक पद या ठिकाणी सोडून दिल्यानंतर KL राहुलवरती जबाबदारी आली. रोहित शर्माने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. कठीण असतं परदेशात जिंकणं, खरं तर फार कठीण असतं. तिथली परिस्थिती फार प्रतिकूल असते. आपल्या भारतीय प्रतिकूल परिस्थितीपेक्षा आपण इथल्या परिस्थितीपेक्षा तिथे थोडंसं पंबल होत आहे. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थ्रोही चांगला येतोय पण चूक झाली प्रदीप यांच्याकडनं आणि 3 धावा येत आहेत आणि 3 धावांनी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण 37 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं सुरू आहे. 37 धावसंख्या. तर गोलंदाजी मार्कवर मधुकर पुन्हा एकदा एक षटकार आलाय. मगाशी खराब चेंडू आला होता. त्यानंतर या 3 धावा. हा चेंडू लॉफ्ट केलाय खूप उंच पण जाईल का लांब. हो प्रदीपने केला होता प्रयत्नानं आलाय अपयश. चेंडू सीमा पार आणि हा षटकार. आई देवीचे पाड्यामध्ये माझी लोटू आई नांदते साज शिंगाराच्या मधी. मान पहिला देऊ आम्ही राजा भक्ताचा. मान पहिला देऊ आम्ही राजा भक्ताचा. बँड वाजतई कैसा गो कुंभारकान पाड्याचा. बँड वाजतई कैसा यो चिंचोडे पाड्याचा. नवसाला पावणारी हाकेला धावणारी लोटवाई देवी आणि प्रत्येक विकेटसाठी एन्जॉय ग्रुपकडनं नवनाथ म्हात्रे यांना एक कोंबडा. क्या बात आहे. कोंबड्यांची भरपूर कोंबड्यांच्या जीवावरती बेतलेले. कालही 11 कोंबडे आणि आज किती कोंबडे. त्यांचं किती जणांचा बलिदान त्यांना द्यावं लागेल. पण बघूया प्रत्येक विकेटसाठी कोंबडा एन्जॉय ग्रुपकडनं नवनाथ म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे. तर 6 गडी रिद्धेशने बाद केली होते. ते याच मैदानावरती रेकॉर्ड झाला होता रेग्युलरच्या माध्यमातून. पण बघूया आता इथून नवनाथ म्हात्रे जितके गडी बाद करतील तितके कोंबडे मिळतील.
तर जनार्दन मात्र याचकडून प्रत्येक विकेटला 500 कोंबडा उडाला होता, पण काय अफलातून झेल. वॉट कॅच. हा झेल नव्हता, हा कोंबडा होता. कोंबडा पकडलाय. 500 रुपये मिळालेले आहेत. कोण होते क्षेत्ररक्षक? शरदने मात्र आज जॉन्टी रोडची आठवण करून दिली आहे. तिथे झेल टिपलेला अगदी सीमा रेषेच्या लगत, आणि ट्रेंट बोल्टने अशाच पद्धतीने झेल टिपला होता. मयूर आम्हाला आठवण करून दिले. थर्ड अंपायरकडे आपण बघूया आणि बघूया आपण अगदी ती जी रस्सी आहे ना सीमारेषेची, तिच्यावर जर मान असेल, जर स्पर्श झाला असेल तर नक्कीच हा फलंदाज बाद नसेल. मात्र बघूया आपण टेक्नॉलॉजी लाईव्ह टेलिकास्ट GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे. प्रथमेश गायकर त्या ठिकाणी आहेत वाकांचे, आणि आज इम्प्रेस केले शरद यांनी. जबरदस्त फिल्डिंग मागाशी, आणि नक्कीच हा झेल ग्राह्य धरला जाईल. प्रमोद या ठिकाणी स्वतः येऊन त्यांनी नक्कीच पाहिलं, शहानिशा केली, आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत आहे. तर प्रकाश नाईक एका बाजूने झुंज देत होते, पण हा एक अफलातून झेल, आणि हा झेल तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल जर व्यवस्थित चित्रीकरण झालं असेल तर नक्कीच. आणि झाडं मध्ये आहेत बघा, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट झालं, पण हा झेल अफलातून होता. अगदी जीवाच्या आकांताने जीवाचं रान केलं होतं, आणि नवनाथ म्हात्रे यांना कोंबडा जिंकून दिलाय आणि 500 रुपये, आणि त्यामध्ये नक्कीच दोघांनी थोडंसं त्यामध्ये शेअर करावा लागेल. 50-50% अर्धा कोंबडा द्यावा लागेल शरद यांना. नवनाथ म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करतायत मिड विकेटच्या दिशेने, फार वेगाने क्षेत्ररक्षक राजू. थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा पूर्ण करतायत, आणि या 2 धावेने धावसंख्या धावपल करते आपण पाहतात 45 धावा. आमचे अशोक पाटील तोंडाला रुमाल बांधून स्कोरिंग करतायत, कारण कोरोनाची दहशत त्यांच्या मनामध्ये अजूनही आहे. थंडी वाजते म्हणतायत. स्कोर बॉल. थर्ड अंपायर तर थर्ड अंपायरने जायचं मैदानात. आपण पाहतो नवनाथ म्हात्रे यांच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत, आणि ही शैली संशयास्पद असं बॅटिंग करण्यास संघाला वाटते. त्यामुळे तिसऱ्या पंचांना मैदानात जावं लागेल. क्रिकेटचा नियम क्रमांक 24 बाळू सांगतोय की कुठलाही गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तो एक कोन तयार होतो. तो कोन 15 अंशाचा असायला हवा. तो 15 अंशापेक्षा अधिक असेल तर ती गोलंदाजी सदोष असेल, अवैध असेल ती शैली, आणि त्यामुळेच पंचांना मैदानात जावं लागतं. 1995ला मुथय्या मुरलीधरनला ऑस्ट्रेलियन पंचांनी खरं तर 2 वेळा नो घोषित केला, आणि त्यानंतर रणतुंगाने मैदानही सोडलं होतं. अनेक गोलंदाज, सईद अजमल असतील, शोएब अख्तर असतील, हरभजन सिंग असतील, सगळ्यांना त्यांच्या वादग्रस्त शैलीमध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिले. पण बऱ्याच जणांनी हरभजनने तर ऑस्ट्रेलिया जाऊन त्याच्या शैलीमध्ये थोडीशी सुधारणाही केली. यावेळेस स्टिअर करतायत. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावपल करते आपण पाहतात. यावेळेस 46 धावा. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू. अखेरचं षटक आहे. नवनाथ म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होती. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आपण पाहतायत प्रमोद मडवी. हा चेंडू लॉफ्ट केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत शरद उर्फ जॉन्टी रोड्स, पण थ्रो थोडासा खराब येतोय, आणि बॅकअपला कोणी नव्हतं, त्यामुळे स्क्वेअर लेगवरनं यायला होतं वेगाने, पण कुणीही आलं नाही, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला नाही. 2 धावा येत आहेत आमचे चेतन उर्फ वाकू उर्फ वॅकी, आणि त्याचबरोबर आमचे गणेश भोईर गणा असतायत. मोठा गावसाठी अंडरम बॉक्स क्रिकेटही भरपूर गणा खेळलेले आहेत. ओरम क्रिकेट सगळ्यांनाच ठाऊक आहे. यावेळेस स्लोअर 1 चेंडू होता. अपील करतायत. पाय स्किड झालेला आहे प्रमोद मडवी. दुखापत जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा बाळगूया, आणि अशा प्रकारे आपण पाहतायत हा डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 48.
तर मगाशी जो झेल टिपला होता शरद यांनी आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी लिमया परेश भोईर याचकडून 500 म्हणजे 1000 प्लस कोंबडा. स्प्रे घेऊन जा, रिलीज स्प्रे लवकरात लवकर घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्स आणि जितू पाटील जातील. ही जबाबदारी जितू पाटील यांनी स्वीकारलेली आहे. आणि नको आहे, हवा आहे का? आणि बाळू पाटील, मी नेहमी म्हणतो की प्रत्येक संघाकडे एक फर्स्ट एड बॉक्स असायला हवा. बऱ्याचदा आपण पाहतोय की कधी कधी रिलीज स्प्रे आयोजकाकडनं खेळाडू घेऊन जातात आणि तो नंतर मिळत नाही. बऱ्याचदा कुठेतरी तो ठेवलेला असतो, सापडत नाही. त्यामुळे प्रत्येक संघाने फर्स्ट एड बॉक्स एक ठेवायला हवा, प्रथमोपचाराची एक पेटी ठेवायला हवी. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती देवीचा पाडा गावचे आदरणीय सुनील म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल सुनील म्हात्रे साहेबांना. सुनील म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान करत आहोत. देवीचा पाडा गावचे आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सुभाष पाटील साहेब आहेत आणि त्याचबरोबरीने देवीचा वाडा 40+ क्रिकेट संघाचे बाळू म्हात्रे देखील. सुनील म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान होत असताना माईची शाल व पुष्पगुच्छ देऊन नक्कीच मान्यवरांचा यथोचित सन्मान लोटवाई चषकामध्ये. शेवटचा चेंडू अवस्था. हा चेंडू कट करतायत, गॅप आहे खूप मोठी आणि अखेरच्या चेंडूवरती येतोय प्रमोद मडवी यांच्या बॅट मधून चौकार. आणि एकूण धाव संख्या आपण पाहताय दातिवली संघाची झालेली आहे 52. एक फायटिंग टोटल उभी केलेली आहे आणि काही सन्मान आहेत आपण ते घेणार आहोत. त्याचबरोबरीने दातिवलीचे आदरणीय राजेश पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे राजेश पाटील साहेबांना, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. दातिवली गावचे राजेश पाटील साहेब आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर बाळू म्हात्रे आणि त्याचबरोबरीने देवीचा पाडा ग्रामस्थचे संघनायक सुभाष पाटील आहेत. तर नक्कीच व्यासपीठावरती जनार्दन सुरेश म्हात्रे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल जनार्दन सुरेश म्हात्रे साहेबांना लुटवाई चषकामध्ये आपलं आतिथ्य स्वीकारायचं आहे. विनंती आहे जनार्दन सुरेश म्हात्रे साहेबांना. त्यांचं देखील इथं मात्र यथोचित मान सन्मान होत असताना त्याचबरोबरीने देवीचा पाडा गावचे ज्येष्ठ मान्यवर आदरणीय भीमरावजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती आहे त्यांचं देखील व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान. पाहुण्यांचा आदर सत्कार इथे मात्र केला जातोय. देवीचा पाडा गावचे ज्येष्ठ मान्यवर ग्रामस्थ मंडळातील सदस्य आदरणीय भीमरावजी म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना भीमरावजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान माईची शाल व सन्मान चिन्ह देऊन इथं मात्र त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती ज्यांनी देवीचा पाडा क्रिकेट संघाला खरं व्यासपीठ निर्माण करून दिलं आदरणीय दिनकर म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. विनंती आहे दिनकर म्हात्रे साहेबांना. नक्कीच देवीचा पाडा गावचे पोलीस पाटील आदरणीय लक्ष्मीकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिनकर म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती लुटवाई चषकामध्ये. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती आदरणीय बाळाराम भोईर साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. बाळाराम भोईर साहेबांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल देवीचा पाडा गावचे.
देवीचा पाडा गावातील ज्येष्ठ मान्यवरांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय आणि आंबे ट्रॉफीमध्ये आम्ही त्यांच्या हातचं जेवण देखील चाखलं होतं. खूप चांगले आचार्य आहेत. बाळाराम भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान व्यासपीठावरती लुटवाई चषकामध्ये. त्याचबरोबरीने आम्हाला कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय उपलब्ध झाली आदरणीय जनार्दन धर्मा भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. तर विनंती असेल जनार्दन धर्मा भोईर साहेबांना. अप्रतिम जेवणाची सोय आम्हाला कालच्या दिवशी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जनार्दन धर्मा भोईर साहेबांचं देखील इथे मात्र लुटवाई चषकामध्ये माईची शाल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक मोमेंटो लुटवाई चषकाचा जनार्दन धर्मा भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना त्यानंतर लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत सज्ज असतील ते म्हणजेच बाळू पाटील सर. थँक्यू. तो टॉस साठी यायचंय. तर मंगेश बेलोसे यांचं शुभागमन झालं. विनंती घेण मंगेश बेलोसे यांना यायचं आपण, ज्यांनी खरं तर या मैदानाची देखरेख करण्यासाठी या मंचाची देखरेख करण्यासाठी 2 सिक्युरिटी गाड्या या ठिकाणी तैनात केले होते त्यांच्या वतीने. मंगेश बेलोसे यांना विनंती करणे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि खार्डी संघाचे संघनायक व पिसोली संघाचे संघनायक यायचे. त्याचबरोबर सप्पी मात्र देखील आले आहेत. आला सप्पी लावली थप्पी. सप्पीचे स्वागत आपण करूया. चला खार्डी संघाचे संघनायक लवकर टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. सुरेश लवकर या. तर एका बाजूला आपण पाहिले तर कोमल भोईर असणार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सुरेश पाटील आपण पाहू शकता. लवकर या जरा सुरेश. तुमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करा. लक्ष्मीकांत भोईर पोलीस पाटील. चला सुरेश जरा लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. जर खार्डी गावचे जर कोणी मान्यवर किंवा ग्रामस्थ आले असतील किंवा पिस्तुलीचे कोणी मान्यवर किंवा ग्रामस्थ आले असतील तर या व्यासपीठावर लोटोई चषकमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तो टॉस जिंकलाय आपण. ते खाडी संघाने फक्त डिसिजन विचारणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया स्थानिक समालोचक मयूर भोईर यांच्याकडे. धन्यवाद. तर मॅच सुरू होते. दुसऱ्या सत्राला त्यामध्ये सुरुवात झाली आहे. पाठलाग करायचा ते म्हणजे 53 धावायचा आणि सलामीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप आणि शरद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रदीपसाठी सलग 3 षटकारांसाठी रोनक म्हात्रे आणि त्याचबरोबरीने शिबू म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर नक्कीच दातुलीच्या गोलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक संपादन केली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय राजेश पाटील साहेबांकडून. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतात. एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल असेल. अखेरीस नाकारतायत. एकच धावेवर समाधान. सलग 3 चौकारांनी 3 षटकारांसाठी देवीचा पाडा गावचे पोलीस पाटील आदरणीय लक्ष्मीकांत पाटील लक्ष्मीकांत भोईर साहेबांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. धावसंख्या झाली धावफलकावरती 5. इथे मात्र आदेश सफल झाले. पंचांकडे अपील केली आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. लेग बाईसची धावसंख्या होते धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 धावांचा पाठलाग करतोय देवीचा पाडा संघ. देवीचा पाडा 40+. तर याच दरम्यान मी विनंती करतोय आपण इथे 40+ संघटनेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक चांगले कार्यकर्ते जनार्दन दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जनार्दन दादा पाटील न बॅक टू क्रिकेट. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. कॅपमध्ये घेऊन काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. प्रदीप म्हात्रेच्या बॅट मधून येतो हा चौकार.
चौकार आला प्रदीप म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या झाली धावफलकावरती 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला होते. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज शिरीष येतोय. शिरीष बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग प्रदीप. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा. तर देवीचा पाडा गावचे अनिल म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावरती 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला होती. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती देवीचा पाडा 40+ संघाची. बिनगडी बाद 10 ही सुरुवात. मोठे गावाचा थँक्यू. तर नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय विनोद भोईर साहेबांनी, त्याचबरोबरीने विशाल म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत अनिल म्हात्रे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती देवीचा पाडा 40+ संघाची. 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद अशी सुरुवात. तर दातिवली संघासाठी नक्कीच दातिवली संघ ही मॅच जर विजय प्राप्त करतोय तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे जयेश म्हात्रे साहेबांकडून. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अतुल पाटील. अतुल पाटीलचा वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन शरदने अप्रतिम झेल टिकला होता पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र इथे बॅटिंग करायचे. 53 धावांचा पाठलाग करतोय. समोर दातिवली संघ आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडवर शरद. मोठा कवा एंड कडून सुरुवात करतोय अतुल पाटील. उर्ध विकेटने इथं पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. आधी शफल झाले होते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मोठा स्ट्रोक खेळायचा होता शरदला. बॅट देखील ड्रिल करून दाखवतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू योग्य टप्प्यावर गोलंदाजी. फलंदाजाच्या मेरिटवरती गोलंदाजी करत असताना अतुल. उर्ध विकेटने अतुल पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर शरद म्हात्रे उर्फ बाळा. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र गोलंदाजी करतोय अतुल. वाईट चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावरती 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. देवीचा पाडा 40+ संघ मैदानामध्ये फाईट करत असताना दातिवली संघासमोर 11 ही धावसंख्या झाली आहे. 53 धावांचा पाठलाग करतोय. दुसऱ्या सत्राला पहिल्या षटकात इथे मात्र धावा खर्च केला तर म्हणजे 10. दुसरं षटक प्रगतीपथावर अतुल पाटील. स्ट्रायकिंग एंडवर शरद. उर्ध विकेटने इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निराश होत आहेत. ओव्हरपिच चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता शरदचा. निर्धाव चेंडूचे सांगत होते. प्रदीप येतात. थोडीशी चर्चा करतायत. नक्कीच चर्चा करणं गरजेचं आहे कारण की दडपण इथे मात्र कुठेतरी शरदवरती दिसत आहे. पहिल्या सत्रामध्ये जरूर नक्कीच झेलने अप्रतिम झेल पकडून इम्प्रेस केलं होतं. लक्ष वेधून घेतलं होतं या खेळाडूने. पण 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला प्रमोट केलं. थोडंसं निराश करतोय. कमबॅक करण्याचा. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट जातो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक. नक्कीच विलास मात्र नाही आहेत आज. थोडीशी तब्येत अस्वस्थ असल्यामुळे संघापासून दूर. इथे मात्र लॉफ्ट केला जातोय. गॅप आहे. 1 बाउन्स आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून प्रदीप म्हात्रेच्या बॅटमधून येतो हा चौकार. उर्ध विकेटने प्रदीप आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ्ट केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. झेलची संधी. बिग विकेट डाऊन. देवीचा पाडा 40+ संघाला लागणारा पहिला धक्का.
प्रदीप म्हात्रे बॅक टू दी डगआउट. प्रदीप म्हात्रे इथे मात्र बाद होतोय. प्रदीप म्हात्रे आणि शरद ही जोडी होती. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी देवीचा वाडा 40+ संघाची. प्रदीपला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. 3 चौकार ठोकले त्याच्या इनिंग मध्ये. तब्बल 13 धावा एकवटल्या आपल्या संघासाठी. यानंतरची मॅच असेल पिसवली विपक्ष खार्डी. तर दोन्ही संघांना विनंती असेल या मॅच नंतर लगेचच आपण खार्डी संघाने मैदानामध्ये एंटर व्हायचंय, कारण की आज वेळ फार कमी आहे. कारण की 2 मॅचेस आम्हाला ऑलरेडी कव्हर करायच्या आधीच आपण 10 ते 15 मिनिटं उशिरा चाललोय. तो सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. अतुल बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडवर शरद सलामी येत असताना. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 17. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10. या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अतुल पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. एक चौकार जरूर खर्च केला, पण प्रदीप म्हात्रे याची विकेट त्यांनी मात्र यश प्राप्त केलं. गोलंदाज अतुलने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 17. अजून जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 18 चेंडू आणि तब्बल 53 धावांचा पाठलाग करतो देवीचा वाडा 40+ संघ. 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36चं समीकरण. 53 धावा इथे मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न दातिवली संघ. दातिवली संघ जर इथे विजय प्राप्त करतो तर जयेश म्हात्रे साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज. त्याचबरोबरीने कोणताही गोलंदाज इथे मात्र हॅट्रिक संपादन करतो तर राजेश पाटील साहेबांकडून नक्कीच ओव्हर हॅट्रिक जरी संपादन केली तरी 2000 रुपयांचा कॅश प्राईज असेल राजेश पाटील साहेबांकडून दातिवली संघासाठी. त्याचबरोबरीने सलग 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी कॅश प्राईज आलाय आदरणीय संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे साहेबांकडून 3000 रुपयांचा कॅश प्राईज. स्पर्धेच्या सुरुवातीपासून पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे साहेबांकडून. तिसरं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती मनोज खंडागळे. स्ट्रायकिंग एंडवर शरदला इथून मात्र आक्रमण रूप धारण करावं लागेल, कारण की 18 चेंडू 36चं समीकरण आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू फेस करता कामा नाहीये. प्रत्येकी निर्धाव चेंडू दडपण निर्माण करेल देवीचा पाडा 40+ संघावरती. मनोज बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने आखोटप्या चेंडू होता, लाईन चेक केली जाईल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. पहिला चेंडू हा वाईट हातात होतो गोलंदाज मनोज. 18 चेंडू 36चं समीकरण होतं. आता मात्र 18 चेंडू 35चं समीकरण. धावसंख्या झाली धावफलकावरती 18. बॅटिंग करत असताना देवीचा पाडा 40+ संघाची. राऊंड विकेट आहे मनोज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आखोटप्या चेंडू होता, सरळ सोडून दिला. इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वाईट +1 अशी एक धाव ऍड केली जाते. टोटल मिळतात त्या 2. चांगलं दडपण निर्माण केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अतुलने. या षटकाची सुरुवात थोडीशी म्हणजे निराशाजनक करतोय गोलंदाज मनोज. 3 धावा खर्च करतोय, एकही चेंडू अजून फेकला नाहीये. पहिला चेंडू वाईल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट +1 आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर राजू म्हात्रे या संघाचा वेल फिनिशर. संघ ज्यावेळी अडचणीत सापडतो त्यावेळी नक्कीच राजू म्हात्रेकडे पाहिलं जातं. देवीचा पाडा 40+ संघ तोच मैदानामध्ये आता मात्र एंटर झाला. अजून एकही चेंडू सामोरे गेला नाहीये. स्ट्रायकिंग एंडवर श्रद्धांजली चषकामध्ये 17 चेंडूमध्ये तब्बल 60 धावा एकवटल्या होत्या. तोच तो खेळाडू इथे मात्र अपिश घेऊन काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. 1 बाउन्स राजूच्या बॅट मधून येतो हा चौकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकाराने स्वागत करतो गोलंदाज मनोजचं.
अकाउंट देखील ओपन करतो चौकाराने राजू. धावसंख्या झाली धावफलकावरती 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. राऊंड द विकेटने मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर राजू. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिपेक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक येतोय. एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. शरदने इथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं देवीचा पाडा 40+ संघाच्या माध्यमातून. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 धावांचा पाठलाग करतोय देवीचा पाडा 40+ संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धावफलकावरती 26. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळत असताना 2 चेंडू सामोरे जात असताना राजू म्हात्रे. इथे मात्र पुन्हा एकदा डिपेक्स्ट्रा कव्हरला. आता मात्र प्रोटेक्शन दिलं जात आहे. त्यांचे क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमा पार. राजू म्हात्रेच्या बॅट मधून येतो या षटकातील दुसरा चौकार. शिरीषने या षटकात इथे मात्र गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न देवीचा पाडा 40+ संघ यजमान आहेत. मैदानामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना थांबून खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन आणि लाईन चेक केली जाईल. अवे फ्रॉम द बॉडी. वाईट चेंडू हाताळतोय गोलंदाज मनोज. दडपण पाहायला मिळतं. 2 चौकार या षटकामध्ये आलेत. एक्स्ट्राच्या धावा देखील भरपूर खर्च करतोय. कुठेतरी प्रेशर गोलंदाज मनोज वरती आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडवर राजू. सध्याच्या हंगामात खूप फॉर्म मध्ये असलेला पुढे सरसावट. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल केला. डेंजर एंडला शरद मात्रे. रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. शरदला इथे मात्र मैदान सोडावं लागतं पण अजूनही मैदानावरती आहे तो म्हणजे राजू म्हात्रे. मोठे गावाचा थँक्यू. रमाकांत मैदानामध्ये येत असताना एक्झिबिशन मॅच मध्ये खूप दर्जेदार फलंदाजी केली होती रमाकांतने. तोच मैदानामध्ये येत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 32. मनोज आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटने. स्ट्रायकिंग एंडवर राजू. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. वारंवार इथे मात्र वाईट चेंडू हातात असताना गोलंदाज मनोज. जो संघ नायकाने इथे मात्र विश्वास दाखवलाय. कुठेतरी निराशाजनक कामगिरी करत असताना शरद म्हात्रेची रनआउटची विकेट जरूर आली आहे पण प्रेशर निर्माण केलंय राजू म्हात्रेने. चांगली फलंदाजी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी चालणारा खेळाडू. स्वेचिट सातत्याने आपण पाहतोय. राऊंड द विकेट मनोज. स्ट्रायकिंग एंडवर राजू. थांबून खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू जातो नोमास लँड मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतो. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. रमाकांत भोईर. धावसंख्या झाली धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 35. खेळाडू कक्षामधून आवाज करू नका विनंती आहे. आयोजकांची सूचना देखील येते. राऊंड विकेटने मनोज. स्ट्रायकिंग एंडवर राजू. आखोटाप्या चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. संधी होती. अर्धा विकेटवर इथे मात्र चेंडू हाताळला होता गोलंदाज मनोजने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र देखील खुलं होतं. संधी होती. अखेरीस निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती देवीचा पाडा 40+ संघाची प्यारेलाल भोईर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती निळसे गावचे लेजंड क्रिकेटर आदरणीय जनार्दन मामा पाटील त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. इथं विनंती आहे जनार्दन पाटील साहेबांना.
त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालं आदरणीय अण्णा जोशी साहेब देखील इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि मान्यवर देखील भरपूर संख्येने उपस्थित होत आहेत. वारंवार आम्हाला नक्कीच मान्यवरांचं नाव घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. भरपूर सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी लाभलंय. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना देवीचा पाडा 40+ संघाची. आता मात्र समीकरण झालंय जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. त्याचबरोबरीने नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय अण्णा जोशी साहेब त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 18चं समीकरण. 14 षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अतुल पाटील. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती तोच अतुल पाटील. 12 चेंडू 18चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन रमाकांत. तर नक्कीच रमाकांत भोईरसाठी कॅश प्राइज येतं. प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज भूषण यांच्याकडून. भूषण भोईर साहेबांकडून नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राइज. इथे मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट घेतला आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते रमाकांतला. संधी होती रमाकांतकडे प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयांची पण लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते तिथे आणि अगदी सहज झेल इथे मात्र स्वीकारला आणि संपला इथे मात्र रमाकांत भोईरचा इथे खेळ. ओव्हरपिच चेंडू होता. स्लॉट मधला चेंडू होता. हवेचा प्रवाह आपण जर विचार केला तर विरुद्ध दिशेने वाहतोय त्यामुळेच नक्कीच बाउंड्री लाईन क्लिअर करता आले नाही. निराश देखील होत आहेत. रमाकांत नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो प्रदीप. 12 चेंडू 18चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर यश संपादन. कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल पाटील. संघ अडचणीत होता त्यावेळी अतुल आला गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी आहेत त्या डिफेंड करायच्यात आणि इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केले होते म्हणजे फक्त आणि फक्त 7. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 आणि पुन्हा एकदा प्रेशर दातिवली संघावरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल पाटील. स्ट्रायकिंग एंडवर राजू. लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे. डीप मिड विकेट. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना राजू म्हात्रेचा हा तडाखा. येतोय हा षटकार. थँक्यू. फॉर्म इथे मात्र टिकवत असताना 17 चेंडूमध्ये 60 धावा एकवटणारा हा खेळाडू आहे. तोच मैदानामध्ये विजयाच्या उंबरट्यावर नेत असताना षटकाराने आशा पल्लवित केल्या. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली धावफलकावरती 41. समीकरण झाले 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. राजू म्हात्रेची विकेट इथे मात्र कॅरी करावी लागेल दातिवली संघाला कारण की हा जर मैदानामध्ये राहिला तर नक्कीच चेंडू राखून मॅच फिनिश करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. 10 चेंडू 12चं समीकरण. अतुल पाटील. स्ट्रायकिंग एंडवर राजू. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू राजू. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेवर इथे मात्र समाधान. स्ट्राईक रोटेट केली जाते प्रदीपकडे. धावसंख्या होते धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 42. आता मात्र समीकरण जातोय 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 9 चेंडू 11चं समीकरण आहे. या षटकाराने कुठेतरी समीकरण सोपं केलं जात आहे. उर्दू विकेटने अतुल. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. यष्टीरक्षक झेल खाली आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय. प्रदीप म्हात्रेचा देखील इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय. आता मात्र समीकरण झालं 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. मॅचला कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल. पार्टनरशिप होणं इथे गरजेचं आहे. एका खेळाडूला तरी राजूला इथे साथ देणं गरजेचं आहे. देवीचा पाडा 40+ संघाचे. आता मात्र मैदानामध्ये येत असताना हेमंत येतोय. हेमंत म्हात्रे. समीकरण झाले 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. तर नक्कीच अतुलसाठी सुवर्ण संधी आहे. ओव्हर हॅट्रिक जर संपादन केली तर नक्कीच आदरणीय राजेश पाटील साहेबांकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दातिवली गावचे राजेश पाटील. ओव्हर द विकेटने अतुल. स्ट्रायकिंग एंडवर राजू. थांबून घेण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पाडला करतो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. राजू म्हात्रेच्या बॅटमधून हात येतोय. प्रेशर रिलीज स्ट्रोक मिळत आहे 4 धावा.
थँक्यू. या चौकाराने आता मात्र समीकरण झालंय 7 चेंडू आणि 7 धावींची गरज. रन बॉल इक्वेशन. देवीचा पाडा 40+ संघाचा हा तारणहार राजू मात्रे मैदानामध्ये. वाघाची डरकाळी, वाघाची दहाड आपल्याला पाहायला मिळते ओर्थ विकेटने. आता मात्र शफल झालेत, भरपूर शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता अतुल पाटीलचा कमबॅक. आता मात्र समीकरण झाले 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावींची गरज. कंपल्सरी चेस 40+ क्रिकेट असोसिएशनचे नियम. 6 चेंडू 7 ची गरज. हेमंत म्हात्रे ही नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राजू म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. हेमंत म्हात्रे नवीनच आलेत, नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. ही कुठली तरी पॉझिटिव्ह साईन आपल्याला पाहायला मिळते दातिवली संघाच्या बाजूने. जास्तीत जास्त स्ट्राईक जर हेमंतकडे राहिली, हेमंतकडे क्षमता आहे, पण इथे मात्र राजू म्हात्रेची बॅट मैदानामध्ये तापली. 6 चेंडू 7चं समीकरण, पण आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला राजू म्हात्रे. शेवटच्या षटकात गोलंदाज प्रकाशचा वापर केला. प्रकाश इथे मात्र आपल्या संघासाठी प्रकाशाची जोत पेटवेल का? एका बाजूला वनवा पेटवलाय राजू म्हात्रेने, तो वनवा इथे मात्र विझवावा लागेल. प्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू 7चं समीकरण. प्रकाश वरती संघनायकाने विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडवर नवीन आलेला फलंदाज हेमंत. हेमंत वरती दडपण असेल. 6 चेंडू 7चं समीकरण. इथून मात्र प्रत्येकी निर्धाव चेंडू प्रेशर देवीचा पाडा 40+ संघावरती आणि प्रत्येकी धाव प्रेशर निर्माण दातिवली संघावरती. प्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅक वर येतोय. 6 चेंडू 7चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर हेमंत. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही संघांना. 6 चेंडू 7चं समीकरण आहे. मॅच अगदी क्लोज. मैदानामध्ये देखील शुकशुकाट, शांतता पसरली आहे, कारण की दोन्ही संघ इथे मात्र एकमेकांना आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी लढत असताना. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडवर हेमंत. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर यश संपादन करतोय. देवीचा पाडा 40+ संघाचा जर विचार केला तर राजू म्हात्रे एकमेव आपल्या संघासाठी किल्ला लढवतोय. एकही खेळाडू तिथे मात्र पार्टनरशिप साथ देत नाहीये. मैदानावरती राहणं गरजेचं आहे. आता मात्र संतोष मैदानामध्ये जात असताना पहिल्या चेंडूवर यश संपादन केलंय. संतोष सारखा फलंदाज अजूनही डगआउट मध्ये आहे. त्या फलंदाजाला नक्कीच एवढं लेट पाठवण्याचं कारण स्ट्रॅटेजी इथे ओळखता येत नाहीये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. 6 चेंडू 7चं समीकरण होतं. ओव्हर पिच चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता. लॉफ्टेड स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता हेमंतचा. इनर एज यष्टीरक्षकांनी झेल कॅरी केला. आता मात्र पुन्हा एकदा प्रेशर. नवीन फलंदाज संतोष मैदानामध्ये एंटर होत असताना समीकरण झालंय मॅचला कलाटणी. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 5 चेंडू 7 धावेंची गरज. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही संघांना विनंती आहे. मॅच क्लोज आहे आम्हाला देखील कळतंय, पण अजून आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर करायचेत. संतोष नवीन फलंदाज. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. प्रकाशने ते मात्र आशा पल्लवित केल्यात. पहिल्या चेंडूवर यश संपादन केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष. 5 चेंडू 7चं समीकरण. देवीचा पाडा 40+ संघाला विजयासाठी आणि 7 धावा इथे मात्र डिफेंड करायच्यात दातिवली संघाला विजयासाठी. राऊंड द विकेटने प्रकाश बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज सलगचा इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, राजूला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता संतोषचा. बॅट अँड बॅट मध्ये चेंडू निघून जातोय. यष्टांचा वेध घेतो. बेल्स इथे मात्र खाली पडले. संतोष मात्रेचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना समीकरण बदलत असताना 4 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. असं वाटत होतं 6 चेंडू 7चं समीकरण. बॅटिंग करत असताना देवीचा पाडा 40+ संघाने गडी गमावलेत, ते म्हणजेच तब्बल 6 गडी गमावलेत. कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. नवीन फलंदाज नितीन येतोय. नितीन म्हात्रे. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. राजू नितीन
स्ट्रॅटेजी आखा पण शॉर्ट अँड स्पीड मीटिंग घ्या. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. मॅचला कलाटणी हॅट्रिकची संधी. गोलंदाज प्रकाशने इथे मात्र आशा पल्लवित केल्यात. प्रकाशाची एक नवीन ज्योत निर्माण केली आहे. 6 चेंडू 7चं समीकरण असताना 2 चेंडूवर 2 यश संपादन. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये. जमेची बाजू अजूनही देवीचा पाडा संघाची. राजू मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. लॉफ्ट केला चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे आहेत. पाटला करतो त्याच्या वाक्याच्या बाहेर. नितीन मात्रे आपला क्लास दाखवत असताना समीकरण अगदी सोपं करतोय. 2 चेंडूंवरती 2 यश प्राप्त केले होते गोलंदाज प्रकाशने. नितीन आले आणि नितीनने ठोकला हा षटकार. आता मात्र समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 1 धाव कंपल्सरी करायची आहे. 3 चेंडू 1चं समीकरण. नितीन मात्रे आले. आत्मविश्वास उंचावलाय. 3 चेंडू 1चं समीकरण. बॉडी लँग्वेज वरून असं वाटतंय की नितीनचा आत्मविश्वास भरपूर उंचावलाय, कारण की चांगल्या गोलंदाजाला इथे मात्र ठोकला षटकार. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. देवीचा पाडा 40+ संघाला. आता मात्र क्षेत्ररक्षण अगदी क्लोज मॅच. लुटवाई चषकामध्ये हे दोन्ही संघ आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या गावाच्या नावेसाठी लढत असताना 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. नितीन मात्रे स्ट्रायकिंग एंडवर षटकार ठोकलाय. राजू मात्रे अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. क्षेत्ररक्षण अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतं. टेस्ट मॅचची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाचे शेजारी इथे मात्र वाढलेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आणि आता मात्र शफल झाले होते आणि इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद होतोय. नितीन म्हात्रेचा देखील इथे मात्र खेळ समाप्त होत आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. नवीन फलंदाज मधुकर मैदानामध्ये जात असताना समीकरण बदलत असताना मॅच अगदी सरड्यासारखी रंग बदलते. पैसा वसूल सामना. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 6 चेंडू 7चं समीकरण होतं. 2 चेंडूवर 2 मोठे धक्के मिळाले. समीकरण बदललं. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. षटकार ठोकला नितीन म्हात्रेने. त्यानंतर 2 चेंडू आणि आता मात्र 3 चेंडू 1चं समीकरण होतं. आता मात्र फलंदाज बाद होतो नितीन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो मधुकर. 9व्या क्रमांकाचा फलंदाज. संघर्ष करत असताना देवीचा वाडा 40+ संघ. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 1 धाव कंपल्सरी करायची आहे. फलंदाजाचे शेजारी देखील वाढले. दडपण देखील वाढले मधुकर मात्रेवरती. इथून मात्र दडपणाला झुजारून 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश आशा पल्लवित करतोय. ओव्हर हॅट्रिक संपादन केले आणि ओव्हर हॅट्रिक साठी कॅश प्राइज देखील होतं राजेश पाटील यांच्याकडून. 2000 रुपयांचं दातिवली गावचे ते देखील त्यांनी संपादन केलं. पण मॅच इथे इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडवर नवीन आलेला फलंदाज मधुकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही खेळतो राजू मात्रे. त्याला मात्र या षटकामध्ये स्ट्राईक मिळाला नाही. 2 चेंडू 1चं फुल टॉस चेंडू होता. लॉफ्ट केला गॅप मध्ये. प्रेशर रिलीज स्ट्रोक. सुटकेचा श्वास घेतला अखेर देवीचा पाडा 40+ संघाने. मॅच इथे मात्र जिंकले, पण चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली दातिवली संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. कौतुक करेन अतुल आणि खास करून प्रकाश. 6 चेंडू 7चं समीकरण असताना दर्जेदार फटके गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नितीनचा प्रेशर रिलीज स्ट्रोक. अफलातून फटकेबाजी राजू म्हात्रेची मैदानाच्या चौफेर आणि मॅच अखेरीस जिंकले देवीचा पाडा 40+ संघाने. तर नक्कीच हँडशेक करायचं दोन्ही संघांना विनंती असेल. यानंतरची मॅच आहे ती म्हणजेच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पिसवली विपक्ष खार्डी. टॉस जिंकला इथे मात्र खार्डी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्याचबरोबरीने प्रकाशसाठी कॅश प्राइज देखील येते. आदरणीय राजेश पाटील साहेबांकडून ओव्हर हॅट्रिक जर संपादन केले असते 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. तर विनंती असेल आदरणीय राजेश पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण